नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मंडळी, व्हेरी गुड मॉर्निंग. आत्ता मी आहानाला शाळेत ड्रॉप केलं आहे आणि आज जसं तुम्ही लास्टचा ब्लॉग बघितला असेल की मी थोडीशी हळदी कुंकूची तयारी केली. तर आज हळदी कुंकू आहे आणि आता इथून जाते क्रोगरला. आता आहाना शाळेत गेले तर ॲटलिस्ट थोडा वेळ मला प्रिपेअर करायला छान निवांत मिळेल. आणि आत्ता मी क्रोगरला जाते. क्रोगरला मला फुलं घ्यायची आहेत आणि थोडंसं सामान घ्यायचं आहे. तर आता इथून क्रोगरला जाते आणि या थंडीमध्ये आत्ता बघितलं छोटी छोटी लहान लहान मुलं इन्क्लुडिंग आहाना असं सगळं पॅक करून मस्त येतात अशी टुकू चालत आणि थोडं स्नो फ्लरीज स्टार्ट म्हणजे थोड्या होत आहेत. कारण की असं बाहेर निघालं ना का असं झिंझिन थंडी एकदम. आणि गाडीत आल्यावरती म्हणजे हीटर वगैरे चालू आहे त्यामुळे बरं वाटतं. कारण स्कूलमध्ये सुद्धा छान हीटर आणि सगळं असतं त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर आता आपण निघूयात क्रोगरला आणि भेटूयात. इथे ही सगळी फुलं आहेत, फ्रेश फ्लॉवर्स आणि काही मिक्स आहेत, काही रोज, असे वेगवेगळे प्रकारचे फ्लॉवर्स आहेत. आता बघते मी, हे 2 मी घेतलेले आहेत बुके. मला इथून आता शिमला मिरची घ्यायची आहे, रेडवाली, ही वाली ती मी घेतली आहे. आणि कुकुंबर सॅलडसाठी सो ते घेऊन झालं. आणि खूप फ्रेश असं भाजी दिसत आहे आज इकडे. आणि हे ऑर्गॅनिक सेक्शन आहे. सो शॉपिंग डन झाले, घरी जाते. लगेचच 9:45 झाले. बापरे, हात पूर्ण गोठले. ती ट्रॉली वगैरे ठेवेपर्यंत, ती कार्ट वगैरे ठेवेपर्यंत माझे हात पूर्ण गोठून गेलेत. चला घरी जाऊन भेटूयात आपण. बाय बाय. मस्तपैकी कॉफी पिऊन झालेली आहे आणि आता हे फ्लॉवर्स ह्याच्यामध्ये टाकून ठेवले जेणेकरून संध्याकाळपर्यंत ते छान असे टवटवीत राहतील. आणि हे फ्लॉवरचं असं फूड पण त्याच्यामध्ये देतात जेणेकरून ते छान असे फ्रेश राहतात फ्लॉवर्स. तर आता तेच करते. आणि दोन्ही कलर इतके मस्त वाटत आहेत बघा. छान वाटत आहेत दोन्ही कलर्स. मंडळी, इकडे माझी आत्ता एक भाजी होत आहे, तुला दाखवते मी, थांबा. बटाटा आणि शिमला मिरची, थोडी अशी फ्राय मसाला टाईपच भाजी आहे ही. कारण की मुगाची आमटी करणार आहे त्यामुळे म्हटलं की थोडीशी फ्राय टाईपच छान वाटेल त्याच्यासोबत खायला. आणि आत्ता आहाना मॅडम येतील, ऋषी तिला आत्ता घ्यायला गेला आहे. सो आहाना आत्ता येईल तिच्या स्कूलमधून. आणि आत्ता आम्हाला जेवायला मी राईस आणि डाळ करते आणि थोडी आपली भाजी घेऊ आम्ही आणि मग आता दुपारचं जेवण होईल. सो माझी एक भाजी डन झालेली आहे आणि तेच माझं टार्गेट होतं की आहाना येण्याच्या पूर्वी माझ्या दोन्ही म्हणजे मुगाची आमटी आणि भाजी रेडी झाली पाहिजे. एक भाजी तर रेडी झाली आणि मुगाची आमटी मी आता इन्स्टंट पॉटमध्ये लावणार आहे. इन्स्टंट पॉट यार म्हणजे खरंच खूप असं लाईफ सेवर आहे. पटापट. पहिला ना मी जेव्हा माझ्याकडे इन्स्टंट पॉट जेव्हा होतं त्यावेळी मी यूज नव्हती करत. मला इतकं माहिती नव्हतं की कसं यूज करायचं स्टार्टिंगला. पण आता जसं हात बसला आहे त्या इन्स्टा पॉटवरती, इतकं पटापट होतं त्या इन्स्टा पॉटमध्ये की बस, म्हणजे कमाल गोष्ट आहे. आणि त्यातला तर माझ्याकडे खूप मोठा आहे ना, त्याच्यामुळे जरी क्वांटिटी जास्त वगैरे असेल ना तरी खूप छान होतं. बेस्ट. स्कूलमधून ना तू मजा केली स्कूलमध्ये? काय केलं? मजा चालली आहे. हे बघा. सो ऑल डन. माझं झालेलं आहे सगळं ऑलमोस्ट करून. आणि आत्ता राईस पण लावलेला आहे संध्याकाळसाठी जेणेकरून तो छान सेटसुद्धा होईल. तर झालेलं आहे. आणि आता फक्त वाणचं काम माझं राहिलेलं आहे आणि ते फक्त भरायचं आहे त्या बटव्यामध्ये, छोट्या बटव्यामध्ये. दॅट्स इट. आणि जेवणसुद्धा झालं आज टायमावरती त्यामुळे.
आणि भांडी पण डिशवॉशरला लावली आहेत त्यामुळे. आणि आहानाला आता झोपवायचं आहे कारण की मग संध्याकाळी ती क्रँकी होणार नाही आणि मग माझी राहिलेली कामं करायची. त्याच इट झालं. सो मंडळी, आहाना झोपली कारण की सकाळी लवकर उठलेली तर तिला खूप झोप आलेली, तर तिला झोपवलं. आणि आत्ता मी त्या बटव्यांमध्ये वाण भरते. तुम्हाला मी दाखवते की मी काय आणलं आहे वाणसाठी. सो इथे हे आहे अगरबत्ती होल्डर, हे मेटलचं आहे, हे बघा. सो हे आहे. आणि इथे हे मी क्लिप्स ऑर्डर केले होते, खूप छान क्वालिटी आहे क्लिप्सची सुद्धा आणि हे वेगवेगळ्या कलरमध्ये आहे. आणि हे आहे बटवे, ह्या प्रिंटचे बटवे मी मागवले होते. जे टोटल आहे हे 30चं पॅक आहे. हे बटवे, त्याच्यानंतर हे अगरबत्तीचं होल्डर, हे 30चं पॅक आहे. आणि हे मी 2 बॉक्स मागवले आहेत, हे 16-16चे असे आहेत. आणि आता आपण बटवा बघूया कसा आहे. ओ हा बघा, हा बटवा. ह्या बटव्यामध्ये हे एक अगरबत्तीचं होल्डर आणि क्लिप. आणि खूप क्यूट वाटत आहे. इथे माझे हे वाण रेडी झालेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत हे बटवे. खूप छान क्वालिटी पण आलेली आहेत ह्या बटव्यांची आणि जे काही मी ऑर्डर केलेलं त्याची. तर आता राहिलेली कामं मी संध्याकाळी करणार, छोटी मोठी काय असतील ती. आणि आत्ता मी जाते थोडा आराम करायला. आपण संध्याकाळी भेटू. बाय बाय. येस, आहाना इकडे रेडी झालेली आहे. आहानाने छान छान ड्रेस घातलेला आहे, ओढणी घातलेली. तुझं गळ्यातलं दाखव लवकर. गुड जॉब. तुला आवडलं? तर आजचा गेटअप आवडला तुला तुझा? हो. आणि कोणी केला गेटअप तुझा? मम्माने केला. ओके, छान छान दिसते तू. मंडळी, व्हेरी गुड इव्हनिंग. आता आपण केलं, ऑलरेडी सुरुवात केली आहे. सो मंडळी, व्हेरी गुड इव्हनिंग. आणि आज निवांत तयार व्हायला वेळ मिळाला आणि अजून 1 तास आहे. 5 वाजताच मी रेडी झालेली आहे. 6 वाजता मी सगळ्यांना बोलवलेलं आहे. आता कोणी लवकर आलं तरी काही टेन्शन नाही, माझं सगळं रेडी आहे. कारण की एरवी काय होतं ना, मला असं निवांत तयार व्हायला वेळ मिळत नाही आहे. सगळं घाईघाईमध्ये आहानाचा आवरा आणि सगळं करा. आज आहानाचा पण नीट आवरलेला असते, मी जास्त नाटकी केलेली नाही आहेत की मला हेच पाहिजे तेच पाहिजे. असते मी मस्त तिला जे पाहिजे तेच मी घातलं आहे. आणि ही जी कानातली आहे ही आपण कोळी डान्सला गेल्या वर्षी मागवली होती, तर तीच मी आज घातली आहे. आणि ही आहे माझी ब्लॅक कलरची साडी. हे बघा, ह्याला असा रेड दुपट्टा, ॲक्च्युली रेड कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे, पण माझ्याकडे आत्ता रेड कॉन्ट्रास्ट. 1 मिनिट, मला कॉल आला. सो मला मगाशी कॉल आला होता. तर ह्याला असा मरून कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. तर ते मी आता कधी इंडियाला आली तेव्हा मी त्याच्यावरती शिवेल.
आता मला फक्त चहा करायचा बाकी आहे आणि चहा करणारा आपला जो आहे तो सध्या आता अंघोळ करत आहे. अंघोळ झाल्यावरती तो चहा ठेवला आणि तो ऋषी खूप सुंदर असा चहा बनवतो, सो दॅट तो आपल्याला तेही करून देईल. चला मग नंतर आपण भेटूयात. आणि ही इकडे बघा, थांबा दाखवते, दाखव हा ना. थांब. सो मंडळी स्वागत आहोत ऋषी तर विद्यापीठे चॅनल आहोत. सो मंडळी स्वागत आहोत. मम्मा क्लिप आणायला गेली, ती भाजी फोन हा वेलकमिंग बोर्ड, त्याला मी आणि आहानाने हे काईट तयार केलेलं ते लावलेलं आहे. आणि आता लावूया. आणि आता इथे मला आहानाने रांगोळी काढायची ही आठवण करून दिली, मला लक्षातच नव्हता. आणि हे आपलं ॲक्रेलिकवाले हे साचे आणि त्याच्यामध्ये कसं शुभ म्हणून आम्ही असे थोडेसे कलर टाकतोय. हां बस आहाना ते इथे पण टाक. हे बघा रांगोळी काढायचं काम चाललेलं आहे. तिला ना खूप असं मजा येते, घरी काय असलं कोण येणार असलं का ती खूप एक्सायटेड असते. तिला म्हणजे खूप असा आनंद असतो. असं आहे. माझा चहासाठीचा स्नॅक्स लावून झालेला आहे. चहा आपला आत्ता होत आहे. आणि मग इथे चिवडा, भाकरवडी आणि हे बिस्किटचे पुडे, कोणाला जो आवडेल तो. पार्लेजी पण ठेवूया आपण, चहासोबत पार्लेजी, भारी कॉम्बिनेशन. तर इकडे चहा रेडी आहे आणि आता तो थर्मासमध्ये भरायचा आहे, जेणेकरून गरम गरम चहा पिता येईल. आणि ऋषीने खूप बेस्ट चाय बनवला आहे. मी चहा पित तर नाही, पण चहाचा सुगंध. दिल के साथ साथ चुन्नी भी शेयर कर लो. ऐसे इधर से लेके लक्ष्मी पूजा हो गया. देखो वैभव लक्ष्मी का करती थी वो होगा. मुझे तो अच्छा लग रहा है ना ये वाला, बहुत सुंदर लग रहा है. थैंक यू. ये मैं पहनी ना एक बार. हाँ ये तुमने पहना है कभी अपनी साड़ी को. नहीं बैठ अभी हुआ. चुनरी ये अन्ना ये है ना, ये इसको ऐसे लेना. अभी कोई उसमें खाना खा देगी मेरे माइंड में, तो उसमें जीते रहो. जीत का क्या नहाओ पूतो दूधो नाहो पूतो फलो. बहुत ही अच्छा लग रहा है वो सारा, है ना. उसका इवन ये भी बहुत अच्छा लग रहा है, बहुत सुंदर लग रहा है. आगे तो इसने वो नहीं दिया.
मिनिमम 5 बोल रही थी, सब आ जाओ. हा सगळ्या पोरांना पण लावा. ते सगळ्या मुलांनी इकडे बघा जरा. Smile. Where is that smile? Where did the smile go? स्माइल कर ना हानू. हाँ ठीक है. नाही तर ती केसच्या गाठी दडत किचन आहे. नहीं करता है, मैंने तो उसकी टाइप हीट होता है. नहीं करने इसका तो नहीं होता है. कुछ चल कसं शकते तुला मेरा भी करेंगे. आम्हाला बस खाली तुला तुझे 4 फोटो हवे असतील ना बस. बस तू बस पे तू बस सुरू कर मग. बस लेकरा तू टाक आता. हां हळू स्माइल करा. चॉकलेट घे रिया. हां घ्या चॉकलेट घ्या. एक चालू आम्हाला तू नाही घ्यायचं. नाही घ्यायचं चॉकलेट. हो घ्यायचं. आणि जे जे काय घ्याल ते खिशात ठेवा. I want to see chocolate. Catch it. हाँ. बाकी कुछ नहीं ले. चॉकलेट ही मार रहे हैं. गंधा बाकी पण घ्यायचं तू वगैरे. No chocolates. ये पोटैटो और शिमला मिर्च की फ्राई मसाला सब्जी. ये है मुगाची आमटी, महाराष्ट्रियन स्टाइल मुगाची आमटी. ये है कुकुम्बर सैलड, राइस, दही मिर्ची एंड पिकल, पापड़. चलो स्टार्ट करो. अटैक. ये सहाना. सो मंडळी, माझं हळदी कुंकू झालेलं आहे आणि सगळ्या मैत्रिणी छान जेवून छान गप्पा मारून घरी गेल्या. आणि माझा सध्या लुक बघा, मी कानातल्या काढलं कारण की थोड्या हेवी होत होत्या आणि छान वाटतंय पण. सो आता थोडंफार आवरायचं आहे, त्याच्यामुळे आता कपडे पण चेंज करायचे, साडी बदलायची आहे. आणि आहानाने पण खूप एन्जॉय केलं ना. आहाना, मजा आली ना. तर ही व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय.